श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण साबुदाणा वडे बनवणार आहोत, पण ते न तळता आप्पे पॅनमध्ये बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. साबुदाणा 5-6 तास असा भिजवलेला आहे. बटाटा शिजवून घेतला आहे. लिंबू, अद्रक, आलं, कोथिंबीर थोडी चिरून घेतली आहे. मीठ, जिरा, शेंगदाणे भाजून थोडे आपल्याला क्रश करायचे, जादा बारीक पण नाही करायचं, आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतली. तर आता आपण सुरुवात करूया. मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो आपण आता एकदा धुवून आपण घ्यायचा आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. पाणी काढून टाकलेलं आहे मी. आणि आता हे मी 5-6 तास भिजत ठेवणार आहे. हे साबुदाणा जो मी भिजवला आहे ना, तो मी आता बाउलमध्ये घेते. बटाटा शिजवला, त्याची साल काढून घेतली आणि जरा मी कापून घेतलेत, कारण का आतमध्ये आपल्याला माहिती नाही ना की खराब आहे किंवा काय, म्हणून त्याआधी आपण थोडा मध्ये कापून घ्यायचा. आणि आता आपल्याला किसणीने खिसून घ्यायचं आहे. असं म्हणजे किती लागतो आहे बटाटा शिजवून घेतलेत मी 2, पण जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने जरा मळत घालायचं. मग ते बाइंडिंग होतं ना ह्याला, साबुदाण्याला. कमी जास्त करावं लागतं म्हणून आपल्याला. आणि असं खिसल्यामुळं काय होतं, छान एकजीव होतं त्याच्यात साबुदाण्यामध्ये. आणि जेव्हा समजा वाटलं लागते तर परत पुन्हा मी खिसून घेणार. आता ह्यामध्ये आपल्याला कूट टाकायचं आहे. अर्धा चमचा जिरे टाकायचे. मिरची हिरवी कापून घेतलेली आहे बारीक. तर समजा मुलं छोटी मुलं पण खाणार असेल तर जरा तुम्ही कमी जास्त करू शकता. मीठ आपल्या चवीनुसार. कोथिंबीर, समजा आपण उपासाला नसेल खात कोणी तर मग ती स्किप केली तरी चालेल तुम्ही. थोडं असताना आपल्याला चवीसाठी एक अद्रक घालायचं आहे, म्हणजे आलं थोडंसं खिसून घालायचं आहे. असं जरा खिसलं म्हणजे तोंडात मस्त छान वाटतं असतं मध्ये मध्ये आलेलं. आपल्याला लिंबाचा रस थोडासा घालायचा आहे. बीमध्ये येऊ नये म्हणून असं मध्ये आपण हात करून असं जरी केलं ना तरी छान लागतं. जरा लिंबाचा रस मध्ये आंबट तिखट मिश्रण आहे ना, ते आपण असं मळून घेऊया. थोडंसं आता मला वाटतं की जरा बटाटा लागेल तर मी घालणार आहे थोडा. असं हाताने चांगलं एकजीव करायचं सगळं मिश्रण आहे ना आपलं, म्हणजे कसे वडे छान फुलतात. कारण आपण आता आप्पे तर पात्रात घालणार आहे ना, तर मग ते तुम्ही व्यवस्थित मिश्रण चांगलं एकजीव करायचं. टेस्ट घ्यायची जरा, असे कसे लागते, जरा मीठ कमी जास्त असेल तर तुम्ही घालू शकता. थोडासा मी बटाटा पुन्हा खिसून घातलेला आहे. आता एकदम गोळा छान आपला असं तयार झाला. असा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे मग वडे छान होतात. तर आपण लगेच करायला घ्यायचे, गोल वडे तयार करायचे आणि मग आप्पे पात्रात आपण कमी तेलात आपल्याला काढायचे. त्यामुळे ज्यांना डाएट करायचे त्या लोकांच्यासाठी खास आहे. म्हणजे सगळ्यांनीच करायचे, पण डाएट लोकांना कसं तेल जास्त नाही खायचं असतं, मग त्या लोकांनी अशी बनवा आणि खावा. असे छोटे छोटे गोळे करायचे आपण. थोडे गोल करताना थोडंसं ना आत पण म्हणजे चांगलं व्यवस्थित तळलं जातं किंवा वाफवलं जातं. असं आपण करून घेऊया आधी. गोळे करून घेतले तर आपण फ्राय करूया. फ्राय म्हणजे आपण आप्पे पात्रामध्ये थोड्याशा तेलात फ्राय करणार आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं सगळ्यामध्ये तेल घालायचं आहे.
त्यावर आपल्याला थोडा वेळ एक झाकण ठेवूया. 5 मिनिट झालेले आहे आणि मधून जरा तुम्ही बघितलं तरी चालेल, कारण का जर आपल्याला समजा वाटलं करपतंय तर ते उलटायला पाहिजे ना. आता मी पाहते जे वरून पण आपण झाकण ठेवल्यामुळे वाफलेत ते सगळे. आता नुसते आपण असे पलटी करून घ्यायची, पलटी अशी सुंदर झाले. कलर खूप छान आलेला आहे. म्हणूनच झाकण ठेवल्यानंतर 1-2 मिनटांनी आपण जरा पाहायचं, नाही तर करपतील. तर तुम्ही व्यवस्थित अशी झाकण ठेवल्यामुळे वरची बाजू पण वाफरली आहे ती छान. आता तुम्ही फक्त असं एकदा एक खालची बाजू भाजली की झाले आपले आप्पे. मुलांना गरम गरम खायला द्या. चटणी, हिरवी चटणी म्हणजे उपासाची करायची आणि खोबरं, मिरची हिरवी, कोथिंबीर घालून. पण आता मी आज केली नाही, मी ते दह्यावर देणार आहे. ते झाले छान असे. म्हणजे हे ज्या रेसिपी मी हे फ्रायमध्ये पण केलेत, तेलात तळून पण केलेत वडे, ते पण तुम्ही पहा. कारण रेसिपी मी एवढ्या बनवल्या आहेत, त्या तुम्ही पहा म्हणजे, कारण आपल्या पारंपरिक आहेत, नवीन पण आहेत. सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा. आता आपली एक बाजू ही भाजली की झाले आप्पे. छान सुंदर आप्पे झालेत. दस तेल मी घातलेलं आहे तेवढं. ते खालची बाजू आपल्याला व्यवस्थित भाजली पाहिजे. जरा मधून बघायचं. तर वापरून तर झाले, नुसतं खालची बाजू आपल्याला फक्त तळायची म्हणजे फ्राय असं थोड्याशा तेलात. खिचडी तर नेहमीच करतो, पण एखाद्या वेळेस असं समजा खिचडी खाल्ल्यानंतर दुपारी आपल्याला काहीतरी खावं वाटतं, तर तेव्हाही तुम्ही बनवू शकता. आत पण मध्ये शिजलेले, कारण का मी वरनं झाकण ठेवल्यामुळं ते छान शिजले. जी आपण खाली बाजूने हे केली होती ती पण झाली छान फ्राय. पाहू शकता तुम्ही, दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत, खुसखुशीत झाले. जास्त कडक पण नाही करायचे आपल्याला. खालची बाजू पण छान भाजली, पाहू शकता तुम्ही. दोन्ही बाजूने छान भाजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. सगळे मी टिश्यू पेपरवर काढून घेतले. चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.